ॲक्च्युली सिकल सेल जो आजार आहे हा रक्तसंबंधितला आजार आहे. याच्यामध्ये जे त्यांचे RBC असतात त्यांचा शेप जो आहे तो सिकलसारखा होतो. त्याच्यामुळे त्याला आपण सिकल सेल डिसीज म्हणतो. त्याच्यामध्ये 2 प्रकार असतात. वाहक म्हणजे ज्याला आपण AS पॅटर्न म्हणतो ते आपल्याकडे 15,275 आहेत. आणि SS पॅटर्न म्हणजे ज्याला आपण ग्रस्त म्हणतो त्याला 1508 आहेत. तर त्याच्यामध्ये कसं राहते, जे ग्रस्त राहतात त्यांना वारंवार रक्ताची गरज पडू शकते आणि त्यांना बाकीच्या त्रास जो राहते तो पण होत राहते. तसंच जे आपले वाहक असतात त्यांना सिकल सेलचे वेगवेगळे क्रायसिस राहतात. 4 प्रकारचे मेजर क्रायसिस राहतात. एक आपण वेझोऑक्लुझिव्ह क्रायसिस म्हणतो, ज्याच्यामध्ये शरीराचं पाणी कमी होल्यामुळे त्यांना हातपाय दुखणं, छाती दुखणं, पोटात दुखणं चालू राहते. त्यांना IV फ्लुइड आणि बाकीचा उपचार केला का ते दुखणं कमी होते. दुसरं राहते सिक्वेस्ट्रेशन क्रायसिस, ज्यांच्या की मध्ये त्यांच्या स्प्लीनमध्ये सगळं रक्त जमा होते. स्प्लीनचा साईज एकदम रॅपिडली वाढतो आणि त्यांच्या पूर्ण शरीराचं रक्त कमी होऊन जाते. त्यांना रक्त देण्याची फार आवश्यकता असते. तिसरा आहे मेगालोब्लास्टिक क्रायसिस आणि चौथा हायपरहिमोलिटिक क्रायसिस. असे 4 प्रकारचे क्रायसिस असतात. तर असे आपल्याकडे एकूण 15,275 आणि 1,508 एवढे रुग्ण आहेत. आता याच्यामध्ये स्वतः प्रधानमंत्री मोदी साहेबांनी इंटरेस्ट घेतलेला आहे आणि प्रधानमंत्री सिकल सेल मुक्त भारत अभियान चालू करण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये आपण काउन्सिलिंग करत आहोत. सगळ्यात पहिले त्याच्यामध्ये 3 स्टेजेस आहेत. पहिल्या स्टेजमध्ये जेवढे 0 ते 40 वर्षातले मुलं मुली किंवा माणसं लेडीज जे काही आहेत त्या सगळ्यांचे रक्त तपासणी करून सिकल सेलमध्ये कोण त्याच्यामध्ये कोणाला सिकल सेलचा आजार आहे हे माहीत करतो. आणि मग त्यांचं काउन्सिलिंग, दुसरा जो भाग आहे त्याच्यामध्ये काउन्सिलिंग करतो. काउन्सिलिंगमध्ये आपण सिकल सेल AS पॅटर्न जर असेल तर त्यांनी नॉर्मल व्यक्तीसोबत लग्न करावं. AS पॅटर्नने AS किंवा ASS सोबत लग्न करू नये अशा प्रकारच्या सूचना देतो, जेणेकरून हा हळूहळू पुढच्या येणाऱ्या 2 पिढीमध्ये आपण हा आजार संपवू शकतो. कारण नॉर्मल व्यक्तीचं लग्न झालं तर सिकल सेलचा आजार होत नाही. पण नॉर्मल व्यक्तीचं AS पॅटर्नसोबत झालं तर फक्त 25% चान्स असतो की त्याला सिकल सेलचा AS पॅटर्न होईल. 50% चान्स असतो का तो नॉर्मल होईल. 75% चान्स असतो का तो नॉर्मल होईल, त्याला प्रॉब्लेम होणार नाही. पण AS पॅटर्ननी जर SS सोबत केला तर 50% ASचा चान्स असतो, 25% SS पॅटर्नचा चान्स असतो आणि 25% नॉर्मल होण्याचा असतो. त्याच्यामुळे आम्ही काउन्सिलिंगमध्ये हेच सांगतो का जो कोणी वाहक असेल त्यांनी साधारण ज्याचं म्हणजे जो सिकल सेलचा नसेल ज्याला, अशा माणसासोबत लग्न करावं, जेणेकरून हा पुढच्या पिढीत आणि मग त्याच्या पुढच्या येणाऱ्या पिढीमध्ये पूर्ण आपण त्याचा नायनाट करू शकतो. जे काही रुग्ण आहेत त्याच्यामध्ये पुरुष आणि महिलांची संख्या काय आहे? जवळपास 50-50% आहेत आपल्याकडे. तर एक्झॅक्ट आकडा आता नाही आहे माझ्याकडे, पण 50-50% राहतात. आणि याच्यामध्ये आपल्याकडे अजून एक तपासणी आता चालू केली आहे. सध्या ते मुंबईलाच होते, पण हळूहळू ते आपल्याकडे नागपूरला आणि गोंदियाला चालू होणार आहे, ज्याच्यामध्ये गरोदर मातेचे गर्भजलाची तपासणी करून येणारा जो बालक आहे त्याला सिकल सेलचा आजार राहू शकते का हे शोधले जाते, जेणेकरून वेळेच्या आधी त्याचा जर सिकल सेल ग्रस्त राहणार असेल तर गर्भपात करता येईल आपल्याला आणि होणाऱ्या सिकल सेलला म्हणजे होणाऱ्या बाळाला आधीच आपल्याला टर्मिनेट करता येईल. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.